शाहूनगर परिते इथं कारखाना कार्यस्थळावर भोगावती सहकारी साखर कारखान्याची 68वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते। सभेच्या अध्यक्षपदावरून बोलताना चेअरमन पाटील यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी कारखाना विविध उपक्रम राबवणार असल्याचं सांगत यंदा 6 लाख टन ऊस गाळपाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं। त्यांनी सौर ऊर्जा प्रकल्प सलग 10 वर्षे कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या सभासदांना सभासदत्व देणं या मुद्द्यांकडे सभासदांचं लक्ष वेधलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर जालंधर पाटील यांनी ताळेबंद, कर्ज, व्याज, लेखापरीक्षण या संदर्भातील प्रश्न उपस्थित करतानाच ऊस उत्पादन वाढीसाठी कारखान्यानं रोपवाटिका तयार करावी, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक घ्यावी अशा सूचना केल्या। यावेळी माजी व्हाईस चेअरमन अशोक पाटील यांनी अपात्र सभासदांना पात्र करावं, अन्यथा त्यांची रक्कम व्याजासह परत करावी अशी मागणी केली। शिवसेनेचे अजित पाटील यांनी नोकर भरतीत भूमिपुत्रांना न्याय द्यावा, तसंच सभासदांना साखर द्यावी अशी मागणी केली। या सभेत खासदार शाहू महाराज छत्रपती, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे, केडीसीसी बँकेच्या संचालकपदी निवड झालेले राजेश पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला। या सभेला व्हाईस चेअरमन राजेंद्र कवडे, सर्व संचालक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, कार्यकारी संचालक संजय पाटील, सचिव उदय मोरे यांच्यासह माजी पदाधिकारी, माजी संचालक आणि सभासद उपस्थित होते।